थोडी चटणी टाकायची आणि त्याच्यामध्ये टाकायची आपली पापडाची चटणी. तर पापडाचा केलेला जो चुरा आहे ना, तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती, पण आमच्याकडे त्याला भुगा किंवा चुरा म्हणतात. मग आम्ही ना काय म्हणतात त्याला, लहानपणी हे मॅक्झिमम डब्याला ज्याला कंटाळा येतो डब्याचा, पण लहान मुलांना ही भाजी किंवा ही एकदम, आणि गॅसची फ्लेम बंद करून द्यायची, नाही तर पूर्ण चटणी तुमची जळून जाईल. थोडंसं होऊ द्यायचं त्याला चांगलं. आणि त्याच्यानंतर हे बघा, एकदम सेम ॲज इट इज अंडा भुर्जीसारखी दिसती ना, आणि खायला पण अंडा भुर्जीसारखी लागते. व्हेजवाल्याची सेम टेस्ट, सेम ॲज इट इज सगळं काही. पण कधी, जेव्हा आपण त्याला पाण्याचा शिपका देतो तेव्हा. म्हणतात ना, उडदाची डाळ ही नॉनव्हेज म्हणून स्वीकारली जाते. तर आपण जे बनवलेले ते उडदाचेच पापडे, तर ते नॉनव्हेजच राहणार ना, पण ते व्हेजवाल्यांचं आहे. असा नॉर्मल पाण्याचा असा शिपका मारून त्याला नुसतं एक वाफ काढायची त्याची, आणि ती पापडाची चटणी अशी खायला लुसलुशीत. आणि कोथिंबीर टाकायची फर्स्ट क्लासपैकी, कच्ची कोथिंबीर, अशी ताजी कोथिंबीर आणलेली आहे जी मी त्याच्यावर टाकणार आहे. आणि मला सांगा की पापडाची चटणी कशी बनली आहे आणि कशी दिसती आहे. फर्स्ट क्लास बनली आहे, एकदम गावरान म्हणजे गावरानच तवा आहे, लोखंडीत तवा आहे, सगळ्या गावातल्याच वस्तू आहे माझ्या. मी जरी शहरात राहायला आली तरी बी माझं अजून मी म्हणजे गावाची जी पद्धत आहे ती मी सोडलेली नाही आहे. ज्यांना पण लहान मुलांना डब्याला किंवा याला खूप सुंदर लागते ती चटणी. आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही चटणी कशी झालेली आहे. पण कमेंट करा, छान हो नाही हो तुम्हाला वाटलं. आणि त्याला थोडंसं नॉर्मल वाफून घ्यायचं, जर वाटलं पाण्याच्या शिपका नसून द्यायचं तर त्याला वाफून घ्यायचं. पण ही व्हेजवाल्यांची अंडा भुर्जीच आहे. सेम पापडाची चटणी ही सेम ॲज इट इज अंडा भुर्जीसारखीच लागते. आणि त्याचा स्मेल पण इतका छान येतो ना, वाव, मला तो खूपच आवडला आहे. चला, टाटा, बाय बाय, गुड नाईट.